नमस्कार, सोनल होम किचनमध्ये आज आपण बेसनाचे लाडू करतोय, जे अजिबात टाळ्याला चिटकत नाहीत आणि रवाळ देखील होतात आणि खाली सुद्धा बसत नाहीत. आणि इथे मी त्याचसोबत इथे मी वजनाचे प्रमाण अचूक घेतलेले आहे. तूप आणि साखरेचं अचूक प्रमाण घेऊन हे लाडू बनवलेले आहेत. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग बघूयात आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे ते. इथे मी 2 कप बेसन घेतलेलं आहे. हे बेसन आपण जे पिठलं करतो त्याच बेसनाचे लाडू बनवणार आहे आज मी. ह्या बेसन पिठाचे लाडूसुद्धा छान असे रवाळ होतात. त्यामुळे तुम्ही डाळ दळून आणून केली तरी चालेल. जाडसर असं पीठ असेल तर लाडू अगदी छान होतात. परंतु ह्या बेसन पिठाचे सुद्धा लाडू खूप छान होतात, रवाळ होतात. आता इथे मी 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी मी 1.5 कप साखर घेतलेली आहे, पिठी साखर आहे ही. आणि 1 कप मी साजूक तूप घेतलेलं आहे. आपल्याला तूप सर्व घालायचं नाही, थोडं थोडं करून आपण ह्याच्यामध्ये पिठामध्ये तूप घालणार आहोत. त्यामुळे पीठ आपलं छान असं खरपूस भाजलं जाणार आहे. तूप एकदम पिठामध्ये घातलं तर आपलं पीठ आणि तुपाचं प्रमाण आपल्याला समजणार नाही. त्यामुळे बेसन जसं भाजत जाईल त्या पद्धतीने आपण तूप घालणार आहोत. आणि इथे मी थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. आता इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि खोलगट कढई घेतलेली आहे. बेसन भाजताना नेहमी खोलगट अशा आकाराचीच कढई घ्यायची आणि जाड असणारी कढई घ्यायची. त्यामुळे बेसन पटपट पुढे सरकतं आणि करपतसुद्धा नाही. त्यामुळे छान असं बेसन भाजलं जातं. आता इथे कढई गरम झालेली आहे आणि याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. पहिलं आपण थोडंसं बेसन भाजून घेणार आहोत. लगेच तूप घातलं तर बेसन भाजलेलं कळत नाही. त्यामुळे जसं बेसन भाजत जाईल त्या पद्धतीने आपण तूप घालत जाणार आहोत ह्याच्यामध्ये. आता 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि मी बेसन ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि सारखं हलवत राहायचं, नाहीतर बेसन करपलं जातं. अशा पद्धतीने आपण सारखं हलवत राहणार आहोत. आता इथे थोडंसं आपलं बेसन भाजलेलं आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये परत तूप घालून घेतलेलं आहे. एकदम तूप घालायचं नाही, नाहीतर अंदाज येत नाही किती तूप लागते ते. तुपाचं प्रमाण कमी जास्त इथे होऊ शकतं. तुमचं पीठ कशा पद्धतीने आहे त्या पद्धतीने. आता ह्याच्यामध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे आणि हे सारखं हलवत राहायचं. पीठ आपलं भाजत आहे आणि ह्याचा वाससुद्धा छान येत आहे, भाजल्यासारखा खरपूस असा वास येतो आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी परत तूप घालून घेतलेलं आहे आणि पीठसुद्धा आपल्याला मोकळं मोकळं दिसत आहे. त्याच्यामुळे आता 2-3 चमचे मी जास्तच ह्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि हे भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण बेसन पीठ भाजून घेऊयात. तूप आणि बेसन जोपर्यंत वेगळं होत नाही तोपर्यंत आपण आपलं बेसन भाजलं जात नाही. आता इथे सुद्धा तूप कमीच पडलेलं आहे, परंतु बेसन आपलं भाजलेलं आहे. त्याच्यामुळे अजून ह्याच्यामध्ये तूप लागणार आहे. बेसन आपलं मोकळंच आहे, त्याच्यामुळे वरतून थोडंसं तूप लागणार आहे. बाकी बेसन पूर्ण भाजलेलं आहे. आता मी परत 2 चमचे तूप घालणार आहे. तुम्ही बघितलं इथे मी पूर्ण तूप घातलेलं नाही, थोडं थोडं करूनच तूप घातलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला लाडूसुद्धा असे चिकट होत नाहीत आणि टाळ्यालासुद्धा चिटकत नाहीत. तूप जास्त घालायचं नाही, नाहीतर लाडू टाळ्याला चिटकले जातात आणि खालीसुद्धा बसले जातात. त्यामुळे तूप आणि साखरेचं योग्यच प्रमाण इथे आपण वापरत आहोत. त्यामुळे लाडूसुद्धा आपले रवाळ झालेले आहेत. आता पीठ आपलं मोकळं असल्यामुळे अजून मोकळंच आहे, त्यामुळे मी इथे 2 चमचे मी तूप घातलेलं आहे. आता हे हलवून घेऊयात. बेसन पीठ सारखं हलवत राहायचं. त्याला भाजायला खूप वेळ लागतो आणि गॅसचा फ्लो एकदम मंद ठेवायचा आहे.
फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर बेसन पीठ करपलं जातं. आता आपलं बेसन पीठ भाजलेलं आहे. तुम्ही बघताय लालसर असा कलर आलेला आहे बेसन पिठाला. थोडंसं अजून भाजलं की त्याच्यातून तूप असं सुटायला लागतं. अजूनसुद्धा मोकळंच आहे. तूप घालायची घाई करायची नाही कधीच, जोपर्यंत आपल्याला कळत नाही की बेसन पीठ भाजलेलं आहे तोपर्यंत. आता इथे मी 1 चमचा तूप घातलेलं आहे. आता आपलं बेसन आणि तूप वेगवेगळं सुटायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे हे बेसन भाजून झालेलं आहे आपलं. आता गॅस मी बंद केलेला आहे आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता ह्याच्यावरती थोडंसं पाण्याचा शिरकाव करायचा. त्याच्यामुळे बेसन पीठ असं मोकळं मोकळं होतं, दाणेदार होतं आणि लाडूसुद्धा असे दाणेदार दिसतात, रवाळ दिसतात. पाणी थंडच टाकायचं, गरम टाकायचं नाही आणि थोडंसंच शिंपडायचं, जास्त शिंपडायचं नाही. त्याच्यामुळे बेसन पीठ असं मोकळं मोकळं होतं आणि लाडूसुद्धा मोकळे मोकळे होतात. आता हे पीठ आपण थंड करून घेणार आहोत. गरम पिठामध्ये साखर घालायची नाही, नाहीतर विरघळली जाते आणि लाडूसुद्धा पातळ होतात. मग असे बसले जातात लाडू आणि टाळ्याला चिकटतात. आता इथे पीठ आपलं थंड झालेलं आहे. थोडंसं नॉर्मल गरम आहे, तरी नॉर्मल गरम असेल तरी चालू शकतं, पण जास्त गरम असेल तर साखर त्याच्यामध्ये घालायची नाही, नाहीतर विरघळली जाते. आता जसं लागेल त्या पद्धतीने आपण साखर घालणार आहोत. इथे मी 1.5 कप साखर घेतलेली होती. ज्या पद्धतीने साखर लागत आहे त्या पद्धतीने आपण घालून घेणार आहोत, थोडी थोडीच करून, आणि हे मिक्स करून घेणार आहोत हाताच्या साहाय्याने. पूर्ण असं मोकळं होईपर्यंत आपण मिक्स करणार आहोत. त्याच्यामुळे लाडूसुद्धा छान वळता येतात. अजून साखर लागणार आहे, पीठ ओलंच होतं, त्याच्यामुळे मी वरतून साखर घातलेली आहे. ते दोन्ही हाताच्या साहाय्याने आपण पीठ आणि साखर मिक्स करून घेऊया, छान असं मेल्ट होतील. तर यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहे. काजू आणि बदाम हे मी भाजून घेतलेले होते, तर यामध्ये घालून घेऊयात आणि पिठी साखर घालून घेतलेली आहे आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात. आता पीठसुद्धा आपलं मोकळं मोकळं झालेलं आहे आणि ह्याचे लाडूसुद्धा छान वळता येतात. असं पीठ हातामध्ये घेऊन आपण लाडू दोन्ही हाताने ह्याचे वळून घेऊयात. छान असे लाडू तयार होतात आणि रवाळ असे लाडू तयार होतात, टाळ्याला सुद्धा चिटकत नाहीत. किती छान असं लाडू तयार झालेला आहे आणि त्याला शाईन सुद्धा छान आलेली आहे लाडूला. बेसनचे लाडू पटकन वळता येतात आणि फास्ट वळून होतात, त्याच्यामुळे मी दोन्ही हाताने असे लाडू बनवून घेतलेले आहेत. पटकन तयार होतात आणि लाडूला सुद्धा किती छान असा कलर आलेला आहे, पीठ आपलं छान भाजलं गेल्यामुळे. अशा पद्धतीने आपले बेसनचे लाडू तयार आहेत.